श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप प्रभावी असा आहे। जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे आणि फरकही जाणवणार आहे। तर काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कायम खिशामध्ये पुरुषांनी कायम खिशामध्ये त्यांच्या एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही। प्रत्येकाला वाटतं की आपल्याजवळ खूप सारा पैसा असावा, हे प्रत्येकाची इच्छा असते, कारण पैसा हा सर्वस्व नसला तरी पण पैसा नसेल तर आपण कोणतीही गोष्ट आपल्या जे गरजा आहेत त्या पूर्ण करू शकत नाही। आजकाल तर पैशाला खूप महत्त्व आहे। ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडेच नाती गोती टिकली जातात। बाकीच्याकडे जर पैसे नसेल, जर एखाद्याकडे पैसे नसतील तर त्याला कोणीही विचारत नाही। त्यासाठी पैसा कमवणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे आणि तो पैसा कधी कसं कुठे खर्च करायचा हे प्रत्येकाला समजणं खूप महत्त्वाचं आहे। आता पैसा कमवण्यासाठी हे प्रत्येकाला तर कष्ट करावेच लागतात, कारण कष्टाशिवाय पर्याय नाही। कष्ट असेल तर तेथे लक्ष्मी स्वतः धावत येत असते। ज्यावेळेस आपण एखादं काम करत असतो त्यावेळेस आपल्याला नशिबाची साथ सुद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे। कष्ट तेवढंच महत्त्वाचं आहे, नशीबसुद्धा महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपल्याला कष्ट करणं तर खूप महत्त्वाचं आहे। असं नाही की आपण बसलोय आणि आपल्याकडे खूप सारा पैसा येईल, असं नाही आहे। तर एक प्रभावीशाली अशी वस्तू आहे जी की तुम्हाला कायम आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे, कारण आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच पैसा हा पैशाकडेच खेचला जातो। आता बघा, बऱ्याच जणांकडे पैसा असतो आणि त्यांच्याकडेच पैसा वाहत्या पाण्यासारखा येत असतो, पण एखाद्याकडे पैसे नसतील तर त्यानं कितीही कष्ट केले काही केलं तर तेवढ्या मोबदल्यात त्याला पैसा भेटत असतो, पण व्यतिरिक्त पैसा मिळत नाही। त्यासाठी त्याच्याकडेही पैसा यावा याच्यासाठी काही उपाय जर करायचे असेल तर त्यातला हा प्रभावीशाली असा उपाय आहे। तर लक्ष्मी स्थिर राहते, तो पैसा टिकून राहतो, योग्य तो मार्गाने तो पैसा खर्च होत असतो। तर घरातल्या कर्ता पुरुष जो आहे, जो कमवत आहे, त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी हा उपाय आहे। कसं आहे ना, कष्ट केले ना तर नशीब सुद्धा बदलायला वेळ लागत नाही। त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर महत्त्वाचं म्हणजे दररोज नित्यनियमाने घरातला पुरुष ज्यावेळेस घरातून बाहेर पडत असतो तर पुरुषांनी शर्टच्या वरच्या म्हणजे खिशामध्ये थोडे तरी पैसे ठेवावेत। रिकाम्या पैशाने कधीही घराबाहेर पडू नये, कारण पैसा पैशाकडेच जात असतो। म्हणलं ना लॉ ऑफ अट्रॅक्शन हे। पण तो पैसा कशा प्रकारे आता म्हणजे नोटामध्ये ठेवायचा की चिल्लरमध्ये ठेवायचा? नोटामध्ये एखादी नोट ठेवायचीच आहे, पण चिल्लर म्हणजे नाणं जे आहे, नाणं हे खूप महत्त्व आहे नाण्याला, म्हणजे नोटापेक्षा नाण्याला खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही बाहेर जाताना घरातल्या पुरुषांनी 2 रुपये किंवा 5 रुपये असे चिल्लर जर खिशावरच्या खिशामध्ये पैसे ठेवले तर त्या पैशाकडे जो नोट आहेत त्या आकर्षल्या जातात, म्हणजे पैसा हा पैशाकडेच खेचला जातो थोडक्यात। तर तो तुम्हाला ठेवायचा आहे, खूप प्रभावीशाली। दररोज नित्यनियमाने तुम्ही घराच्या बाहेर जात असताना तुम्हाला चिल्लर ही 1 रुपया का होईना आपल्या वरच्या खिशामध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर आता तुमच्याकडे भरपूर सारा पैसा आहे, भरपूर सारी संपत्ती आहे, पण ती कधी कोणाला तुम्ही सांगू नका, कारण कधी कसं होतं ना कोणाची नजर लागते, म्हणून म्हणजे असं सांगू नका की माझ्याकडे भरपूर पैसा आहे। असला तरी तो तुमच्यासाठीच आहे, तुम्हीच खर्च करणार आहात। त्यासाठी बाहेरील व्यक्तीला आपल्या काही पर्सनल गोष्टी सांगायच्या नसतात। त्याचबरोबर आता पर्स, महिलांची पर्स असो, पुरुषांची जे पॉकेट आहे ते असो, दररोज नित्यनियमाने किंवा 8 दिवसातून स्वच्छ करावे। कधीही त्या पर्समध्ये घाण ठेवू नये, कारण ती लक्ष्मी असते, लक्ष्मीला आपण त्यामध्ये ठेवत असतो, कारण पैसा हीच आपली लक्ष्मी आहे, संपत्ती आहे, धन आहे। तर तिची जागा आपण तिथे ठेवतो म्हणजे पर्समध्ये, तर त्याच्यामध्ये कधीही तुम्ही घाण कचरा वगैरे साचलेल्या अशा स्थितीमध्ये पैसे ठेवू नका त्या पर्समध्ये। किंवा खूप जुने बिल आहे, एखाद्या दवाखान्याचे असू द्या, कोर्टाचे कामाचे असू द्या, एका छोटी चिठ्ठी आहे, काही ठेवलेलं आहे, तर जास्त काळ त्या पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू नका, कारण लक्ष्मीचा अपमान होत असतो। लक्ष्मीला कायमस्वरूपी खुश ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून ती आपल्याकडे अधिक प्रकारे खेचली जाईल। त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीचं म्हणजे आपल्याला पालन करायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता पैसा जर तुम्ही एखाद्याकडून म्हणजे उसना घेतलेला आहे आणि त्याला वापस द्यायचा आहे, तर पैसा देताना उजव्या हाताने द्यायचा असतो, कधीही डाव्या हाताने। म्हणजे पैसा आपली लक्ष्मी आहे ते दुसऱ्याला देऊ नये, आणि घेताना सुद्धा कधीही आपण डाव्या हाताने पैसे घेऊ नये, उजव्याच हाताने आपल्याला पैसे घ्यायचे असतात।
तर या प्रकारे आपल्याला या छोट्या गोष्टीचा जर नियम म्हणजे जे गोष्टी आहेत त्याचं जर आपण लक्ष दिलं त्या गोष्टीकडं तर कायमस्वरूपी आपल्याकडं पैसा टिकून राहतो. पैसा येण्याचे भरपूर सारे मार्ग असतात. त्यासाठी आपण काही चुका न करता ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर कायमस्वरूपी आपल्या खिशामध्ये ही जरी वस्तू ठेवली तर पैशाचा वर्षाव व्हायला वेळ लागत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कष्ट केले तिथे लक्ष्मी नक्कीच येत असते. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.